स्किल चांगलं पाहिजे. व्हर्बल स्किल कशासाठी, तर कॅप्शन लिहिण्यासाठी. दुसरं तुमचं डिझायनिंग स्किल चांगलं पाहिजे आणि नंतर डिजिटल मार्केटिंगचं स्किल. आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट कुणी पण करू शकतं. त्यासाठी काही नॉलेजची गरज असते का? सोशल मीडिया मॅनेजमेंट खूप सिंपल आहे. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट हे एकालाच रोल दिला जातो. आणि इथं स्मॉल स्केल ज्या कंपनी असतात ना, B2C, तिथे जास्तीत जास्त लोकांना जॉब भेटतो सोशल मीडिया मॅनेजमेंटचा. जसं की फेसबुकवरती सोशल पोस्ट टाकणे, इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकणे, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅटवरती पोस्ट टाकणे, त्याला बोलतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. आणि हे जे ऑप्टिमाइज करणे म्हणजे त्याचं युजर नेम टाकणं, त्याचा कव्हर फोटो टाकणं, ह्या ज्या गोष्टी असतात त्याला काय बोलतात, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. म्हणजे ईमेल आय डी असणे, कॉल टू ॲक्शन बटन असणे, प्रोफाईल फोटो असणे, कव्हर फोटो असणे, युजर फ्रेंडली URL असणे. युजर फ्रेंडली URL असून काय फायदा होतो माहिती आहे का आपला, म्हणजे जसं की मी टाकला आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर मग तिथं फेसबुकचं माझं रँकिंग झालं. का झालं? कारण त्याचा URL जो आहे तो डिजिटल NMD असं टाकलेलं आहे. तर जे लोक जास्त सर्च करतात ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर बॅक टू आवर पॉईंट, आपली टॉपिक कोणता चालला होता, लिंक्डइनचा. तर गुगलवरती जातो आणि मी इथं लिंक्डइन सर्च करतो. काय सर्च करतो? लिंक्डइन. तर आजच्या कोर्समध्ये मी लिंक्डइनचं पेज कसं क्रिएट करायचं आहे आणि तिथून तुम्हाला एक कॅम्पेन रन करून दाखवणार आहे, एकचा लीड जनरेशनचा. सर हे रेकॉर्ड करा ना. हा, रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. ठीक आहे. तर इथं जायचं आहे लिंक्डइनवरती. लिंक्डइन तुम्ही स्टार्ट केलेले. सगळ्यांचं लिंक्डइनवरती अकाउंट असेल. ज्यावेळेस आपण साइन अप करतो त्यावेळेस आपल्याला युजर नेम, ईमेल आय डी, पासवर्ड टाकून आपण अकाउंट क्रिएट करू शकतो. तर जसं फेसबुकचं तुम्ही अकाउंट क्रिएट करतात तसंच तुम्हाला हे लिंक्डइनचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. होप सगळ्यांचं लिंक्डइनचं अकाउंट असेल आणि सगळे करू शकतात. linkedin.com टाकायचे, साइन अप करायचं, ईमेल आय डी टाकायचं, पासवर्ड टाकायचं. तुम्ही हे अकाउंट का ओपन करताय, जॉबसाठी करताय का हायरिंग करण्यासाठी, त्याचं रिझन द्यायचंय. त्या प्रकारे असं एक अकाउंट ओपन होतं. तर आपण हे एक डमी अकाउंट बनवले अर्पिता गिरी म्हणून नावाने. तर हे अकाउंट कशासाठी ओपन केले, तर आपल्याला ह्याच्या अंडरमध्ये पेजेस बनवायचे. आता एक नावाचा माणूस असू शकतो. आता दुसरं एक अकाउंट मी ओपन करतो, नवनाथ दरेकर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण बिझनेस करतो, काय करतो, बिझनेस करतो, त्यावेळेस एक माणूस असतो, तोच बिझनेस करतो. तुम्ही उद्या बोललात आणि बोललात कॅट बिझनेस करू शकते का, डॉग बिझनेस करू शकतो का? बिझनेस कोण करतं? माणूस करू शकतो, ह्युमन बिंग करू शकतो. तर एक जो माणूस असतो ना त्याचं अकाउंट असतं. जसं की फेसबुकचं एक्झाम्पल घेतलं तर फेसबुकवरती अकाउंट कुणाचं असतं? डॉगचं असतं, कॅटचं असतं. मग तुम्ही आता बोलता सर NMD प्रायव्हेट लिमिटेड हे एक होतं ना फेसबुकचं पेज, ते अकाउंट होतं, पेज होतं. समजलं? तर आता इथं पण जर तुम्ही विचार केला, NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकलं, तुम्हाला पण लिंक्डइनचं अकाउंट दिसेल. अकाउंट नाही, ते पेज आहे. प्रत्येक कंपनीचं पेज, इन्फोसिसचं पेज आहे का अकाउंट आहे? त्याचा फाउंडर कोण आहे? न्यायमूर्ती कोणतरी आहे ना, सुधा मूर्ती, को फाउंडर. आता जर तुम्ही इथं विचार केलं तर हे NMD प्रायव्हेट लिमिटेड कोणाची कंपनी? माझी आहे. मग जर ह्याचं पेज जर बनवायचं असेल तर एक अकाउंट लागेल. विदाउट अकाउंट आपण बनवू शकतो का? विदाउट अकाउंट आपण पेज नाही बनवू शकत. तर एक अकाउंट, आता इथं मी लिंक्डइन टाकतो, हे लिंक्डइनचं अकाउंट जर माझं ओपन केलं तर हे माझं लिंक्डइनचं अकाउंट ओपन होईल इथे. पण एक हे नवनाथ दरेकर नावाने आपण NMD इन्फोटेक आणि NMD प्रायव्हेट लिमिटेडचे पेजेस बनवलेले आहेत. जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्ही पेज क्रिएट करू शकतात का? करू शकतात का? नाही कर. आता बघा इथं हे माझं अकाउंट आहे, तर ह्याच्यामध्ये हे 2 पेजेस दिसतात. तर हे पेजेस आहेत, पेज इन्फॉर्मेशन, पेज इन्फॉर्मेशन. तर हे कोणी क्रिएट केलेले आहेत? तर ह्या नवनाथ दरेकरनी क्रिएट केलेले आहेत.
सगळं समजलं तुम्हाला? तर तसंच आपण इथे एक डमी अकाउंट केले. ते कशासाठी डमी अकाउंट केलं होतं? तुम्हाला समजण्यासाठी. जर तुम्हाला अकाउंट कसं क्रिएट करायचं हे जर नसेल समज, तर मी YouTube वरती एक काल परवा अपलोड केलेलं आहे. हेच अकाउंट क्रिएट करून दाखवलेलं, ते तुम्ही चेक करा शुभांगी मॅडम. आणि जर जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर परत कॉल करा, मी तुम्हाला सांगेन. तर आता आपल्याला माझं अकाउंट आहे ना, माझं पण आहे अकाउंट. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला पेज क्रिएट करायचंय. आता काय करायचंय? पेज क्रिएट करायचंय आपल्याला. एक बिझनेसचं पेज असतं. अकाउंट कोणाचं असतं? एक ह्युमन बिंगचं असतं. आणि पेज कोणाचं असतं? कॅटचं पेज असू शकतं, डॉगचं असू शकतं, नरेंद्र मोदी फॅन फॉलोइंगचा असू शकतो. अकाउंटला काहीतरी लिमिटेशन असतात, बरोबर आहे. जसं की फेसबुकचं जर एक्झाम्पल घेतलं तर फेसबुकला फक्त 5,000 लोकांनाच तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात आणि 5,000 लोकांचीच फ्रेंड ऍक्सेप्ट करू शकतात. समजलं का? असं लिंक्डइनचं पण काहीतरी 39 का काहीतरी ह्याची लिमिट आहे. मे बी मला एक्झॅक्ट परफेक्ट सांगायचं येत नाही, पण प्रत्येक अकाउंटची काहीतरी लिमिट असते. तेवढ्याच लोकांपर्यंत तुम्ही जर आता विराट कोहली तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली कुठून? फेसबुकवरून, तर तो ऍक्सेप्ट करेल का तुमची रिक्वेस्ट? नाही. नरेंद्र मोदीला पाठवली तर ऍक्सेप्ट करेल का? नाही. पण तुम्ही त्यांचं नरेंद्र मोदीचं फॅन फॉलोइंग पेज असतं, त्याला जर फॉलो केलं तर ऑलवेज वेलकम. तिथं मिलियन बिलियन मध्ये एखादा बिझनेस असतो, त्यांचं आउटपुट काय असतो? बिझनेसची व्याख्या कोण सांगू शकतं? आता मला थोडंसं आपण एक्सटर्नल बात करू. बिझनेस म्हणजे काय? एखाद्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची देवाणघेवाण करायचं म्हणजे बिझनेस. बरोबर. प्रॉडक्टची देवाणघेवाण करणं. बिझनेस म्हणजे सिम्पली प्रॉफिट किंवा सर्व्हिस प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची. बरोबर आहे. तर माझा जो कन्सेप्ट आहे ना, आता खूप सारे लोक तुम्ही त्याला बिझनेस बोलू शकतात, पण बिझनेस म्हणजे काय? तुम्ही एखादा प्रॉडक्ट विकतात. मी जे सपोज माझे NMD शूज आहे, मी ते शूज बनवतोय. ते बनवण्यासाठी मला 10,000 रुपये खर्च येतोय आणि मी ते विकतोय 3,000 रुपयाला. माझा एखादा कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा, त्याचा मला कोर्स बनवण्यासाठी 3,000 रुपये लागतात, मार्केटिंगसाठी 3,000 रुपये लागतात. माझं कॉस्टिंग जातोय 6,000 रुपये आणि तो विकतोय 15,000 रुपये, म्हणजे मायनस मध्ये जाऊन विकतोय. तर त्याला बिझनेस नाही बोलायचं. बिझनेस बोलू शकतात तुम्ही, पण माझी डेफिनेशन अशी आहे बिझनेसची, की बिझनेस इज ऑल अबाउट द प्रॉफिट. प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट ऑफ एनी बिझनेस. नाहीतर तो 3 वर्ष चालतो, 4 वर्ष चालतो, काही दिवस चालतो, नंतर बिझनेस बंद होतो. असा कोणता बिझनेस आहे की लाखो वर्ष मायनस मध्ये चाललाय? गव्हर्नमेंटचे पण खूप सारे असे प्रोडक्ट असतात, जसं की हे होतं, काय होतं, एअरपोर्टचा मेंटेनन्स खूप असतो. सर एअर इंडिया म्हणू शकता. हा, एअर इंडिया पण आहे. त्यांनी काय केलं? प्रायव्हेटाईज केलं. जर एखादी गोष्ट नाही पकडली तर ते प्रायव्हेटाईज केली जाते. सेम बिझनेस मध्ये तसंच आहे. जोपर्यंत प्रॉफिट ज्यावेळेस होतो त्यालाच बिझनेस बोलू शकतात तुम्ही. तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिस, जसं की ईशा मॅडमने जी डेफिनेशन सांगितली ती पण बरोबर आहे, पण बिझनेस नाही तर मग बंद होतो 2-3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये. आणि एखादा जो माणूस असतो तो कंटिन्युअसली एवढा लॉस बेअर नाही करू शकत. तर आपल्याला बिझनेस जर प्रॉफिट करायचा असेल, त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. स्टार्टिंगला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून मार्केटिंगसाठी पैसे टाकू शकतात, पण लाईव्ह आयुष्यभर टाकणार का? मी जर माझा बिझनेस करतोय, मी जर 2015 साली किंवा मी माझा बिझनेस चालू केलाय 2019-18 साली, 2018 साली बिझनेस चालू केलाय, त्यावेळेस मला मार्केटिंग करणं गरजेचं होतं. पण आता माझे मोर दॅन 5,000 प्लस स्टुडंट पास आउट झाले. मग त्या 5,000 लोकांनी अजून 5,000 लोकांना बोलवायला पाहिजे का नाही कोर्स करा म्हणून? ज्यावेळेस असं नाही होत त्यावेळेस तुम्ही क्वालिटी देत नाही. समजलं? सपोज आता ह्या बॅच मध्ये 10 लोक शिकतात आणि 10 लोकांनी अजून 20 लोकांना बोलवलं, तर त्याला बोलायचं तुमची माउथ पब्लिसिटी चांगली. तर माउथ पब्लिसिटीने पण बिझनेस वाढतो. किंवा तुम्हाला काय पहिल्यांदा क्लायंट अक्वायर करायचा आहे, नंतर तो 10 लोकांना तुम्ही जर चांगली सर्व्हिस दिली तर सांगेल. दुसरं म्हणजे काय, आपण SEO करतो. तर SEO करून ज्यावेळेस नवीन बिझनेस आपण लॉन्च करतो त्यावेळेस लोकांना माहित नसतं त्याच्याबद्दल, मग नंतर थोडं थोडं त्याची रँकिंग होत जाते.
तर तिथून पण ऑर्गॅनिक पण लीड येतात. तर आपला जो ऍडव्हर्टाइजमेंटचा कॉस्ट असतो ना तो कमी कमी करत जायचा असतो. त्याच्यामुळे असं बोलतात की बिझनेसमध्ये तुम्हाला 1000 दिवस स्वतःला द्यावा लागतात जर बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर. तुम्ही 1000 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारचा जर बिझनेस केला तर नंतर किती पण संकट आले ना तरी तुम्हाला काहीच नाही होणार त्याच्यामध्ये. तर आपण लिंक्डइनचं पेज अकाउंट क्रिएट हे केलेले, त्याच्या खाली आपल्याला जायचंय पेज क्रिएट करायचं. तर पेज कुणाचं असतं, कुणाचं पण असतं. पेजमध्ये काय होतं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण लवकर पोहोचू शकतो. आणि एक बिझनेस ओनर असेल तर त्याचं फक्त माझा जो मी एक बिझनेस ओनर आहे तर मला फक्त 10,000 20,000 50,000 लोकांपर्यंतच पोहोचायचंय का नाही. तर माझं हे असेल की मला जास्त जेवढ्या मिलियन्स लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या लोकांपर्यंत मला पोहोचायचंय. मग जर मी नुसतं अकाउंट जर क्रिएट केलं असतं तर माझ्याकडे लिमिटेशन होते, फक्त 5,000 लोकांपर्यंतच पोहोचू शकतो, 5,000 लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू. पण इथं काय, पेज ज्यावेळेस बनवतो त्याच्यामध्ये लिमिटेशन नाही. आणि ज्यावेळेस आपण मार्केटिंगचा पार्ट येतो, तुमच्याकडे फक्त जर अकाउंट असेल तर तुम्ही मार्केटिंग नाही करू शकत, अकाउंट प्लस पेज लागतं. बरोबर आहे ना. जसं लग्न करायचं म्हणल्यानंतर नुसतं एकटा मुलगा लग्न करू शकतो का? 2 मुलं एकत्र येऊन लग्न करू शकतात, पण त्याच्यामधून काय आउटपुट येईल का? त्यांना मुलगा होईल का? नाही. लग्न मुलगा आणि मुलीचं केलं जातं. तसंच आहे की ऍडव्हर्टाइजमेंट जर रन करायचे असेल तर काय लागतं आपल्याला, एक अकाउंट लागतं आणि एक पेज लागतं. मग आपल्याकडे आता अकाउंट तर आहे, आणि मग हे अकाउंट कुणाचं असतं, तर हे एका बिझनेस ओनरचं अकाउंट असतं. आता ही अर्पिता गिरी नावाची एक लेडीज आहे, तिचा एक बिझनेस आहे. तिचा कोणता बिझनेस आहे? स्पोर्टचा बिझनेस आहे, किंवा तिचा गारमेंटचा बिझनेस आहे, ब्युटी बिझनेस आहे. तर मग ती काय करेल, ती तिचा अकाउंट क्रिएट करेल, पेज क्रिएट करेल. समजलं. ती ह्याच्यावरून नुसता अकाउंट वरतीच पोस्ट टाकलं तर चालेल का? नाही. तर ते पेज क्रिएट करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं, तर आपल्याला जायचं खाली. कुठं जायचं सांगा, कोण सांगू शकतं? पहिल्या लेक्चरला जे होतं ते. चला मी सांगतो. फॉर बिझनेस मध्ये जायचं. बिझनेस मध्ये गेल्यानंतर इथं खाली दिसते का, क्रिएट कंपनी पेज. आता इथं तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे, इन्स्टिट्यूट आहे का कंपनी आहे का काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं. इथं गेल्यानंतर स्मॉल मीडियम अँड लार्ज बिझनेस, नंतर शोकेस पेज आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. कुठून सिलेक्ट केलं परत दाखवा बरं जरा पेजवर ना. परत बघा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी सर्च करू. गुगल वरती गेलो. सगळ्यांचं लक्ष घ्या, दुपारचा टाइम आहे, जेवण झाल्यामुळे तुम्ही झोपू पण शकतात, पण अर्धा तास मला ऍक्सेप्ट करा. ठीक आहे. लिंक्डइन वरती द्यालो, लिंक्डइन लॉग इन केलं. खूपच मागून सांगितलं, काय प्रॉब्लेम नाही. हा, तर हे तुमचा डॅशबोर्ड आहे. तर हा काय लिंक्डइनचा काय आहे, डॅशबोर्ड. तर ह्याच्यामध्ये गेलं, होम पेज येतं, नेटवर्क येतं, जॉब येतो, मेसेज येतो, नंतर काय येतं, नोटिफिकेशन येतं, आणि इथं गेल्यानंतर तुमची प्रोफाईल पण दिसते. नंतर खाली गेलं तर बिझनेस, फॉर बिझनेस आहे. नंतर पोस्ट जॉब जर तुम्हाला पोस्ट करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. सगळ्यांना समजतंय. कुठं जायचं बघा परत तुमच्या. सर फॉर बिझनेस मध्ये गेला ना तुम्ही, इथं फॉर बिझनेस मध्ये जायचंय. डाऊन एरो दिसतोय तिथं क्लिक करायचंय, किंवा तुम्ही डायरेक्ट 9 डॉट वरती क्लिक केलं तरी चालेल. खाली दिसते का तुम्हाला क्रिएट पेज? क्रिएट पेज दिसत आहे का? दिसलं का? हो दिसलं सर. ठीक आहे, दिसलं. तर ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंपनीचं पेज क्रिएट करायचंय. तुम्ही इथं जा. कंपनीचं आपल्याला कोणतं पेज क्रिएट करायचंय, तर आपण एक आपले पुणे तर आहे, तर हे जे आता स्पोर्टचं क्लिक करायचंय. तर ऐका ना सर, हा, आपण आपल्या अकाउंट वरनं कंपल्सरी कंपनीच का कोणाचं पण बनवू शकतो? कोणाचं पण बनवू शकतो, पण मी तेच बोलतोय
आता जसं की कसं आता आता कसं सांगू तुम्हाला, एक चांगलं एक्झाम्पल आलं होतं माझ्या हे बघा. म्हणजे कसं, अमरदीपला मुलं झाली तर त्याची मुलं त्याचा पप्पा कोण आहे असं सांगतील, अमरदीपलाच पप्पा पप्पा म्हणतील का मला म्हणतील पप्पा पप्पा? कोणाला बोलतील? अमरदीपलाच म्हणतील ना सर. हा, मग बरोबर आहे. तर सांगायचा एकच मुद्दा आहे की एखादा बिझनेस ओनर आहे. आता सपोज एखाद्या कंपनीचं काम घेतलं मी, बाबा कोलते पाटीलचं काम घेतलं, कोलते पाटीलचं ऑलरेडी अकाउंट असेलच. ज्यावेळेस मला तो काम देतो त्यावेळेस तो पेजचा ऍक्सेस देतो, मला त्याचं स्वतःचं अकाउंट कशाला देईल? सपोज मी माझं बिझनेसचं काय केलं, माझं एनएमडी इन्फोटेक कंपनी आहे, मी दिलं ते अमरदीपला चालवायला, म्हणलं तू चांगली ऍडव्हर्टाइजमेंट करतो तू कर. आणि अमरदीपला मी डायरेक्ट मग माझ्या अकाउंटचेच ऍक्सेस देईल का? तो माझ्या मैत्रिणींबरोबर चॅटिंग बी करू शकतो. आणि दुसरं काय, मला जर सपोज अमरदीपचं कामच नाही आवडलं, मला त्याला चेंज करायचंय, अमरदीपने काय केलं, एनएमडी इन्फोटेक नावाचं त्याच्याच अकाउंट मधून त्याने पेज क्रिएट केलं, 2 वर्ष माझ्या बरोबर काम केलं आणि ते पेजला झाले 50,000 फॉलोअर. मग त्याला बोललो आता तू नको, मला तुझं काम पसंत नाहीये, मला तुला काम नाही द्यायचं, मला स्वतः करायचंय किंवा दुसऱ्याला द्यायचंय. मग अमरदीप म्हणे मी माझं पेज डिलीट करतो माझ्याच अकाउंट मध्ये, नाही तर तो बोलले मी देत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, भांडणं करीत बसायची का त्याच्याबरोबर? त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी ह्याच बेसिक गोष्टी. तर तुम्हाला बिझनेस ओनरच्या अकाउंटवरूनच पेज क्रिएट करायचंय. तो जर देत नसेल तर त्यांना सांगायचं की बघा हे असं असं तुम्ही क्रिएट करून द्या आणि मला ते ऍक्सेस द्या, मग नंतर मी पुढली प्रोसेस करतो. आता जेव्हा काय काय ज्या कंपन्या असतात, जसं की तुम्ही इन्फोसिस मध्ये गेलात, TCS मध्ये गेलात, विप्रो मध्ये गेलात, तर ऑलरेडी त्यांचं पेज वगैरे सगळं लिस्टेडच असतं, पेज वगैरे क्रिएट, फक्त तुम्हाला त्याचे ऍक्सेस घ्यायचे असतात. ते ऍक्सेस कसे घ्यायचे, तर ते हे केले. सर सेम आपलं फेसबुक पेज सारखंच आहे ना कन्सेप्ट ही? बरोबर, सगळं सेमच असतं, सगळे सोशल मीडिया सगळे एकासारखेच येत. सगळ्यांना समजतंय का नाही समजत? जायचं पुढं? हो सर. ठीक आहे. आता कंपनी त्यांना काय करायचंय, त्यांची आता ह्यांची एक स्पोर्टचा बिझनेस आहे, मास्टर आहे. आता इथं खाली URL ऑलरेडी जनरेट झाला, त्यांची वेबसाईट टाकायची, असली तर टाका, नसली तर कसं उगच नका टाकू. सर नेम म्हणजे बिझनेस ज्याचं आहे त्याचंच नेम ना? हो बरोबर आहे. बिझनेस आता जसं की तर माझं नवनाथ दरेकर नाही टाकायचं, तुमचं बिझनेसचं नाव काय असेल ना, तुम्ही बिझनेस करताय म्हणजे बिझनेसचं काहीतरी नाव ठेवलेलं असेल, ईशा पिकोफॉल वगैरे असं काय. तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करता, पिकोफॉल नाही करत मी. नाही, पण एक एक्झाम्पल सांगितलं हो, म्हणजे जसं की ईशा वकील किंवा ईशा लॉयर असं काहीतरी तुम्ही बनवू शकतात ना. किंवा दुसरं तुम्ही बिझनेस करायचा आहे तुमचा, NMD ब्युटी पार्लरचा बिझनेस करायचा, तर NMD ब्युटी पार्लर टाका. एक एक्झाम्पल सांगितलंय, वाईट वाटू नका घेऊ काय. सगळ्यांना समजतं ना, हे एक्झाम्पल जे येते कोणाला ऍप्लिकेबल होत नाही, तर हे फक्त मी जस्ट माझ्या डोळ्यासमोर जे येते ते एक्झाम्पल उचलतो फेकतो. शुभांगी मॅडम समजते का तुम्हाला? हो सर. हो हो. नाही तर म्हणतात सर काय पण बोलत आहेत. आता इंडस्ट्री कोणती टाकायची? छान बोलताय तुम्ही. इंडस्ट्री कोणती टाकायची? स्पोर्ट टाकायचे. आता इथं खाली येते ते सिलेक्ट करायचे बरं का. स्पोर्टिंग अँड गुड्स मॅन्युफॅक्चर ह्याच्यातली एक सिलेक्ट करा. अजून पण खाली आले होते, पण तुमच्या रिलेटेड कोणती. आता कंपनीची साईज किती टाकायची ते थोडंसं खाली येतो मी.
लईच खाली गेला. 11 ते 50. तुमची जेवढी साईज आहे तेवढं. आता ही कंपनी कोणती आहे? नुसतं प्रायव्हेट लिमिटेड नाहीये, प्रोप्रायटरशिप आहे. तर कुठं दिसते का प्रोप्रायटरशिप? आता तुम्हाला लोगो टाकायचे. लोगोची साईज तुम्हाला माहिती असली पाहिजे. 360 × 360 पिक्सेलचा तुम्हाला काय असतो? लोगो असतो. 360 × 360 पिक्सेल. बोला, टॅगलाईन टाका, लोगो टाका. लोगोची साईड टाकायची गरज आहे का? तात्पुरतं मी तुम्हाला सगळंच हे करून दाखवतो. फाईल लोगो. माझ्याकडे लोगो नसेल, बघू. ठीक आहे, माझ्याकडे नाही तर मग मी कॅन्सल करतो. उगाच टाइमपास कशाला. टॅगलाईन. स्पोर्टचं काय टॅगलाईन देणार आहे आपण? त्याची काय स्पोर्टची टॅगलाईन देणार आहे? सर टॅगलाईन म्हणजे आपलं ब्रँडची का? हा, जसं की NMDचं कसं आहे, ग्रो युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी, तसं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. जर आपण डायरेक्ट ब्राउज केलं ना तर ते हे होते, त्याच्यामुळे ते हे होणार नाही. क्रिएट. आता ह्याच्यामध्ये काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात, ते पण सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. काय रूल्स अँड रेग्युलेशन असतात? जोपर्यंत तुमच्या अकाउंटचे 3 ते 4 कनेक्शन होत नाहीत. काय होत नाही? 3 ते 4 कनेक्शन होत नाही. सर कनेक्शन म्हणजे? कनेक्शन म्हणजे आता तुम्ही लिंक्डइन मध्ये कसं फॉलोअर जे असतात ना, मला कनेक्ट करावं लागतील. ईशा मॅडमला, श्रुतीला, अमरदीपला. आता क्रिएट केलं पेज. पेज तर क्रिएट होईल. त्याला आता मग तुम्ही कवर फोटो हे वगैरे तुम्ही नंतर अपलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आता इथं जर मी जेव्हा ह्याच्यात काय करावं लागतं तुम्हाला स्टार्टिंगला, जर डायरेक्ट तुम्ही लॅपटॉप मधून करत असेल ना तर थोडं हँग होतं ते, कारण ते पहिल्यांदा स्क्रॉल करता तुमचं प्रोफाईल. लिंक्डइनचे जे स्क्रॉलर असतात ते स्क्रॉल करतात
म्हणजे तुम्ही काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा तुम्ही बरोबर आहात का, खरंच ह्युमन बिंग आहात का, हे सगळं चेक करतं. त्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी करा, किंवा मग मोबाईलमधून तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करून ठेवावं लागतं डेस्कटॉपवरती, तरच तुम्ही करू शकता तिथं प्रोफाईल पिक्चर आणि ते अपलोड. झालं पेज क्रिएट, सगळ्यांना समजलं. आता इथं मास्टर क्लास क्रिकेट क्लब पेज आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिसते फॉलोअर 0 येतं. ऍक्टिव्हिटीज काय आहे, तर इथून पोस्ट वगैरे करायचं असेल, आर्टिकल, मीडिया, पोल्स हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर ह्याला बोलतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. आणि ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तर हे जे आपण प्रोफाईल पिक्चर टाकणं, कव्हर फोटो टाकणं, अबाउटचं टाकणं, नंतर त्या कंपनीची साईज टाकणं, ह्या ज्या गोष्टी करतो त्याला ऑप्टिमायझेशन करणं. आता जर सपोज तुम्ही एखादा जॉब इथं पोस्ट केला, इथं लोक अप्लाय पण नाही करणार. का नाही लोक अप्लाय करणार? कारण ट्रस्ट बिल्ड होत नाही. तर ट्रस्ट बिल्ड करायचं असेल तर ह्याला काय करावं लागेल, जसं की तुम्ही चांगलं दिसण्यासाठी मेकअप करतात, तसंच ह्याचा पेजचा पण मेकअप करायचा आहे. ह्याला पण चांगले लोगो टाकायचा आहे, चांगला कव्हर फोटो टाकायचा आहे, ह्याच्यामध्ये पोस्ट पण टाकायचे आहेत. 0 पोस्ट असेल तर ते पण चांगलं वाटत नाही. तर हे एकदम व्यवस्थित ऑप्टिमाइज करायचंय. त्यानंतर ह्याच्यावरती ऍड रन करायचे. कोणाचं काही डाऊट्स असेल तर विचारू शकतात. यश, पेज क्रिएट तर एवढंच आहे का? पेज करणं खूप सिंपल असतं. पेज सर क्रिएट म्हणजे सर ह्याचं म्हणजे आता लिंक्डइन करणं वापरत नाही आम्ही, पण त्याचं आणि ह्याचं असं मोठं काय, आता फेसबुकचं आम्ही वापरतो म्हणून समजतं, पण हे प्रोफेशनल लेवललाच वापरतात का लिंक्डइन नेहमी? हा, लिंक्डइन कसं म्हणजे त्याचं बरोबर आहे. काय सांगा ना. आता पहिली गोष्ट म्हणजे काय असतं माहितीये का, की सपोज तुम्ही एक डिजिटल मार्केटर आहे, तर तुम्ही कोणत्या कंपनीसाठी काम करणार ते मला पण माहित नाही आणि तुम्हाला पण माहित नाही. तुम्ही B2B मध्ये काम करणार आहेत का B2C मध्ये काम करणार आहेत? एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही एका एजन्सीमध्ये जर तुम्ही काम केलं तर त्यांच्याकडे कोणते प्रोजेक्ट येणार आहेत, B2B बिझनेसचे प्रोजेक्ट येणार आहेत का B2C चे येणार आहेत, हे पण तुम्हाला माहित नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, सगळी स्ट्रॅटेजी बनवता आली पाहिजे, सगळीकडे ऍड रन करता आलं पाहिजे, सगळे पेजेस क्रिएट करता आले पाहिजे. तुमच्याकडे एखादं फ्रीलान्सिंगचं काम आलं, बोलले की माझा असा असा बिझनेस आहे, माझा ऍप डेव्हलपमेंटचा बिझनेस आहे, मला तुम्ही काय करून द्या, मार्केटिंग करून द्या. मग तुम्ही त्याची ऍप डेव्हलपमेंटची फेसबुकवरती ऍड रन करणार का? तिथून होतील का? नाही. ऍप डेव्हलपमेंट वाले ज्यांना ऍप बनवायचे, गेम बनवायचे, ते फेसबुकवर, इंस्टाग्रामवर कशाला टाइमपास करतील? तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स, डेटा सायन्स कोर्सची जर तुम्हाला ऍड रन करायची असेल तर करू शकतात. हॅलो, हा बोला ना. किती वाजता आलते? कधी नाही आले? आज कोणीच नाही आले. किती वाजता आले? ते दुसरीकडे गेले असतील. त्यांना फोन करायला सांगा मला. हो. सर हा बोला ना. झाले का फ्री? हो. सर ऐका ना, आता हे आपण अकाउंट बनवलं, पेज बनवलं, मग ह्याचे आपले फेसबुक सारखे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत का परत मग ऍड रन करायला? हो, तेच शिकायचंय आपल्याला. बघा, आता आपण पेज क्रिएट केलेले, तर सेम टू सेमच आहे. पेज क्रिएट केलं नंतर मग आपल्याला काय करायचे, ऍड रन करायची. पेज सगळ्यांना समजलं कसं क्रिएट करायचं, एकदम सिंपल आहे. पेज करायला काय रॉकेट सायन्स वगैरे लागत नाही. आता आपल्याला याच्या अकाउंटमध्ये आपल्याला काय करायचं, आता शुभांगी मॅडम ऍड रन करायची, तर मग ऍड रन करण्यासाठी आपल्याला कुठं जायचं, बिझनेसमध्ये जायचं, इथं फॉर बिझनेस दिसतंय ना, तिथे जायचं आणि इथं ऍडव्हर्टाइजमेंट वरती क्लिक करायचं. सगळी प्रोसेस एक जर ऍड रन करा म्हणजे कसं आहे, तुम्ही एक जर सब्जी करायला शिकलात, काय करायला शिकलात, एक भाजी बनवायला शिकलात, तर बाकीच्या सगळ्या सेमच भाज्या करतात. तुम्हाला शेवग्याची शेंग करायची, तुम्हाला पनीर करायचंय, तुम्हाला कोणती पण सब्जी करायची, सगळी प्रोसिजर सेमच असते.
भाजी करायची म्हणल्यानंतर गॅस सकाळपासूनच चालू करतात का? एक प्रत्येक प्रोसेस सेमच केली जाते. तसंच हे ऍडचं पण आहे. एक जर तुम्ही फेसबुक ऍड रन शिकलात तर बाकी इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट सगळ्यांचं सेमच आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट एकात, पण तुमचं परफेक्ट काय वाटतं, तुम्ही परफेक्ट बनत जातात. एक ऍड रन केली, फक्त थोड्याशा काय गोष्टी वेगळ्या होतात. आता इथं लक्ष द्या, आपण काय करतोय, पहिल्यांदा जेव्हा ऍड मध्ये क्लिक करतो तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, अकाउंट बनवावं लागतं. मग अकाउंट बनवण्यासाठी त्याचं नाव द्यायचं. आपण काय नाव द्यायचं, तुम्ही काय पण नाव देऊ शकता. मी दिलं इथं मास्टर क्लास क्रिकेट क्लब. नंतर इथं काय करायचं, पेज चूज करायचंय, चूज पेज. तुम्ही बोलता मी इन्फोसिसचं करतो, इथं काय करतो, महाराष्ट्र मास्टर क्लास क्रिकेट क्लब. सर ऍड्स मॅनेजर मध्ये कुठून गेले एकदा सांगा. परत एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. इथं दिसतंय का तुम्हाला, काय काय लिंक्डइनच्या डॅशबोर्ड मध्ये हिथं असतं डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंटचं, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही जास्त कॅम्पेन रन करणार ना, लिंक्डइन स्क्रॉल करतं सगळं. नंतर तुम्हाला समजते की तुम्ही ऍड रन करता जास्त, मग तुम्हाला इथं ऍडव्हर्टाइजमेंटचं एक नवीन टॅब ओपन करून देईल, कस्टमाइज करून देईल. जसं की एक माझा अकाउंट आहे बघा इकडे. आता इथं ऍडव्हर्टाइजमेंटचं इथं वरती आणलंय त्यांनी. का आणलंय, मी सारखं ऍड रन करत असतो ऍडव्हर्टाइजमेंटच्या. कशासाठी, एवढं लेट कोण आलंय आता. सगळ्यांना समजलं कुठं जायचं. तुम्हाला जर ऍड रन करायची तर इथं एक बिझनेस मध्ये जायचं. इथं गेल्यानंतर बघा सेल्स, ग्रुप्स, टॅलेंट, इनसाइट, सर्व्हिस, मार्केट प्लेस आणि इथं ऍडव्हर्टाइजमेंट दिसतंय. तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर इथं लर्निंग मध्ये जाऊन शिकू पण शकतात. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मी क्लिक केलं. इथं क्लिक केल्यानंतर मला काय करायचंय, अकाउंट करायचंय, कॅम्पेन मॅनेजरचा अकाउंट क्रिएट करायचं. मग ह्याला काय पण नाव देऊ शकतो. उद्या अमरदीपला मुलगा झाला, त्याला वाटलं त्याचं नाव अंतानी उदव्याल्ली व्हेरा सालाधार ठेवायचं, ठेवू शकतात. तुम्हाला वाटलं त्याचं नाव ABCD ठेवायचंय, XYZ ठेवायचं, ठेवू शकतात. प्रत्येकाला. सर काय नाव होतं पहिलं ते, कोणाचं, ते अमरदीपच्या पोराचं आता काय म्हंटल मोठं नाव, अंतानी उदव्याल्ली व्हेरा सालाधार. मग त्यांनी जर माझ्याकडे ऍडमिशन घेतलं तर 2 दिवस मला त्याचं नावच पाठ करावं लागेल, त्याचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर. तर तुम्हाला काय नाव ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता, तुमचा हक्क आहे. अकाउंट नाव फक्त ते लक्षात राहण्यासाठी ठेवायचं. मग काय ठेवू तुम्ही सांगा. पण आता हे मास्टर क्लास क्रिकेट क्लब आहे, तर त्याला मी शॉर्ट फॉर्म काय करणार, मास्टर क्लास क्रिकेट क्लब. ठीक आहे. तर इथं पेज चूज करायचंय. आता मी इथं काय करतो, NMDचं, इन्फोसिसचं पण चूज करू शकतो. इन्फोसिस करू शकतो का नाही करू शकत, करू शकतो का नाही करू शकत. सर करू शकतो, पण आपण त्याच्यासाठी ऍड रन करतो ते स्पेसिफिक करावं लागेल ना, बरोबर ना. काय करू शकतात, ज्याची ऍडव्हर्टाइज रन करायचं त्याचं स्पेसिफिक करायचं ना आपल्याला. ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची. पण आता कसं आहे, समोरच्या माणसाची परमिशन पण करायची नाही. बोला, काय विचारला क्वेश्चन. इथं इन्फोसिस साठी मी रन करू शकतो का ऍड, नाही रन करू शकत. का, कारण मला त्याच्यासाठी परमिशन घ्यावं लागेल. कुणाची,
हे इन्फोसिसच्या पेजचा जो ओनर आहे त्यांनी मला त्याचे जर ऍक्सेस दिलेले असेल तरच मी ते करू शकतो. तुम्ही चूज तर काय पण करू शकतात, नंतर ते काय सांगेल की तुम्हाला त्याची परमिशन नाही. समजलं? मग त्याच्यामुळे आपलं जे मास्टर क्लास क्रिकेट क्लब आहे तेच. आता दुसरा इथं नेम काय अप्लाय होतो, तुम्ही जर आता पेज क्रिएट केलंय तर कमीत कमी 24 ते 48 तास ते पेज क्रिएट होऊन त्याला लिंक्डइनचं स्क्रॉलर स्क्रॉल करणार, त्यानंतरच तुम्ही काय करू शकतात त्याच्यामध्ये ऍड रन करू शकतात. इथं युअर अकाउंट इथं काय युअर सक्सेसफुली क्रिएटेड अकाउंट. लेट्स गेट स्टार्ट. झालं? इथं अपडेट सेटिंग आहे, तुम्हाला सेटिंग अपडेट करायची. कुणाकुणाला समजलं, कुणाकुणाला नाही समजलं बघा एकदा. आता ही जरी नाही ऍक्सेप्ट केली तरी चालतं, तुम्हाला 24 तास थांबायचं. 24 तास तुम्ही थांबलात की चालू होतं. किंवा मग आता इथं काय येतं, आपल्याला कोड येतो 6 डिजिट व्हेरिफिकेशन कोड 73. कशावरती येतो? मेलवरती येतो 739774. सबमिट. शुभांगी मॅडम, किती दिवस लागतं तुम्हाला? आता सपोज कधी कधी नाही तर तुम्ही काय करता, पेज क्रिएट करताना आणि बोलता सर काय होत नाही, ऍडच रन होत नाही, तर 24 तास लागतात, त्यानंतरच तुम्ही ऍड रन करू शकतात. इंडिया 91 असतो इंडियाचा ना. कुठं गेला कोड आपला इंडियाचा? ABCDEFG. हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनच आहे, सेटिंग करावं लागते, नाहीतर मग तुम्हाला 24 तास थांबावं लागतं. इथं आपल्याला 91 टाकावं लागेल, इंडियाचा कोड असतो तो. दिसतोय का? व्हेरीफाय 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे इथून जर तू दुसऱ्या कुणी जर माझं जरी अकाउंट लॉग इन केलं तरी पहिल्यांदा मला कोड येणार माझ्या ह्याच्यावरती, त्यानंतरच तो काय करू शकतो, अपडेट करू शकतो. तर ऑनलाईन पैकी कुणाकुणाला काय काय समजलं? सर अकाउंट क्रिएट करायचं, पेज क्रिएट करायचं आणि ऍडव्हर्टाइज रन कुठून करायची ते समजलं. कुठं जावं आता सांगा मला एकदा, कुठं क्लिक करायचं?
हॅलो हा बोला. सर, ह्याच्या पुढचं कारण हे ऑलरेडी झालं होतं ना मागच्या हा लेक्चरला सर. ह्यांना तेच एक्सप्लेन करतो मी एकदा. ऍड रन करून दाखवायचं होतं सर. हो हेच त्यांना सर एक फेसबुकचं पण दाखवा ना सर एक एक तर ह्याच्यासोबत. होते आधी. हे त्यांना समजलं नव्हतं. आपण हा सगळ्या गोष्टी घेऊ. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये गेलो, पेज सिलेक्ट केलं, अकाउंट नेम सिलेक्ट केलं. आता डायरेक्ट दुसऱ्या स्टेप मध्ये आलो होतो आपण. कोणत्या? कॅम्पेन नेम क्रिएट केलं आपण ऍड मॅनेजरचं. कॅम्पेन मॅनेजर, नंतर अकाउंट क्रिएट करायचंय. अकाउंटचं नाव दिलं अर्पिताचं अकाउंट म्हणून. नंतर करन्सी सिलेक्ट करायची इंडियन रुपीज. पेज काय पेज टाकतात आता इथं? मास्टर क्लास क्रिकेट टाकता. सर याला ऑब्जेक्टिव्ह वगैरे सिलेक्शन तसं काय नाहीये का? अहो अजून आपण पुढे गेलोच नाही, तर अजून सुरुवातच चालली. अच्छा. अजून ऍडव्हर्टाइजमेंटचं ऍड मॅनेजरचं अकाउंटच क्रिएट करतो आपण. हे आता प्रोसेस कशाची चालली? ऍड मॅनेजरचं अकाउंट क्रिएट चाललंय. ते क्रिएट केल्यानंतर मग आपल्याला त्या ऑप्शन येतात का डायरेक्ट त्याच्यावरती घेऊन जावं? आहे का तुमच्याकडे ह्या नावाचं पेज? काय नाव दिलं होतं आपण? मास्टर क्लास क्रिकेटच दिलं होतं का? क्लासचं CL आहे. अच्छा. पहिल्यांदा कॅम्पेन मॅनेजर क्रिएट केलं, समजलं. नंतर काय केलं? अकाउंट क्रिएट केलं. आता अकाउंट क्रिएट केल्यानंतर आतापासून तुम्ही कॅम्पेन क्रिएट करायचंय. बरोबर आहे? सर म्हणजे ह्याला ऍड मॅनेजरला परत एक वेगळं अकाउंट क्रिएट करायला लागतं असं? म्हणजे हे कसं आहे माहिती का? पहिल्यांदा आपण जन्माला येतो तेव्हाच मूल म्हणून जन्माला येतो. नंतर म्हणून नंतर काय होतं? मुलगा, नंतर माणूस, आणि नंतर आजोबा. असं प्रोसेस मधून जावं लागतं ना. तसंच आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा आपण काय आपण नवीनच अकाउंट केले, त्याच्यामुळे हे क्रिएट करायचं. एकदा जर असेल आपलं अकाउंट तर परत मग हे करायची गरज नाहीये. आता नाही ऐका ना सर, मेन अकाउंट क्रिएट करायचं, नंतर पेज क्रिएट करायचं आणि ऍडव्हर्टाइज रन करायला परत ऍड मॅनेजरचं अकाउंट वेगळं असतं का? ऍड मॅनेजर ह्याच्यातच असतं ते अकाउंट. हे आता नवीन आपण सगळं केलं. पेज पण आधीच रन केलं, क्रिएट केलं होतं. अकाउंट अकाउंट परवा दिवशी क्रिएट केलं होतं आणि पेज आजच क्रिएट केलेले. त्याच्यामुळे मला अकाउंट बनवावं लागलं ते. सर नाही ऍडव्हर्टाइज रन करायला विचारते मी ऍड मॅनेजर साठीच. ते ऑलरेडी ह्याच्यातच असतं. तुम्हाला आता इथून सुरुवात करायची. फक्त अकाउंट मध्ये जायचं. अकाउंट मध्ये गेल्यानंतर ही दुसरी स्टेप करायची. आता कॅम्पेनचं नाव द्यायचं. काय कॅम्पेनचं नाव द्यायचं? जे पण तुम्हाला कॅम्पेन रन करायचं. मला कशाचं रन करायचं आहे? NMDचा कॅम्पेन रन करायचा आहे. NMDचं नाव द्यायचं आणि आजची डेट द्यायची. आज किती डेट आहे? 19 मे 2024. हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला द्यायचे. ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जसं बोलला होतात, तर इथं ब्रँड अवेअरनेस आणि वेबसाईट व्हिजिटचे 2 ऑब्जेक्टिव्ह येतात. जर तुम्हाला हे ऍडव्हान्स लेवलचे पाहिजे, स्विच मोड करायचं इथं आणि कंटिन्यू करायचं. बरोबर आहे? पहिले स्विच मोड केल्यानंतर मग तुम्हाला एवढे ऑब्जेक्टिव्ह असतात. हा, ह्याच्यावर ऍड रन केलेली कशावर दिसणार? लिंक्डइन वरची ऍड रन केलेली तर लिंक्डइन वरतीच दिसणार. गुगल वरती थोडी दिसणार आहे. ओके.
लिंक्डइन वरती ऍड रन केली तर लिंक्डइन वरती दिसेल. फेसबुक वरती मेटावरती ऍड रन केली तर मेटावरती दिसेल. मेटाचे 2 प्रोडक्ट आहेत. कोणते कोणते 2 प्रोडक्ट आहेत? इंस्टाग्राम आणि फेसबुक. गुगल वरती ऍड रन केली तर गुगलच्या नेटवर्क साईट वरती दिसते. गुगल युट्यूब पण गुगलचं आहे, ब्लॉग पण गुगलचे येतं. तर हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आता इथं कॅम्पेनचं नाव लिहायचं. NMD कशासाठी ऍड करायची? NMD साठी करायचं तर इथं नाव लिहायचं NMD मे 19. आता मला काय करायचंय? बोला पुढे काय करू? ऑब्जेक्टिव्ह चूज करायचं आहे. आता ह्यांचा खूप क्वेश्चन होता की ऑब्जेक्टिव्ह आहे का, ऑब्जेक्टिव्ह आहे का. बघा कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर आपल्याला काय करायचंय? वेबसाईट ट्रॅफिक करायचं किंवा लीड जनरेट करायचं. तर मग लीड जनरेट वरती आपण गेलो. लीड जनरेट वरती गेल्यानंतर त्याची परत इन डेट करायची का, स्टार्ट डेट कधीपासून स्टार्ट करायचे? आजपासूनच स्टार्ट करायचे. स्टार्ट इथं सेट स्टार्ट अँड एंड डेट, सेट स्टार्ट अँड एंड डेट विथ बजेट. इन डेट कधीच सिलेक्ट नाही करायची सांगितले ना. जर माझा एखादा कॅम्पेन जर चांगला चालला तर मी त्याला कंटिन्यू पण चालू शकतो, आणि जर नाही चांगलं चाललं तर त्याला पॉज करण्याचं पण ऑप्शन येतं. त्याच्यामुळे इन डेट सिलेक्ट नाही करायची. नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. आता इथं बघा, युअर कॅम्पेन कुड नॉट बी क्रिएटर प्रॉपर्टीज अंडरस्टँड एरर कोड. आपल्याला ऍक्सेस नाही दिले त्यांनी अजून. पेज अप्रूव्ह झालं नाही, त्याच्यामुळे तो एरर आलेला आहे. जसं तुम्हाला सांगितलं तर 24 तास तुम्हाला ऍटलिस्ट वेट सर करा. आपण NMD चं करू शकतो ना एखादी ऍडव्हर्टाइज रन? हो, NMD ची करू शकतो. NMD मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळेच मी ह्या पेज वरती घेतला. आता तुमचं परत एकदा प्रॅक्टिस होईल. आता बघा, काय नाव तुमचं? ईशा मॅडम. तुम्ही बोलत होते की कुठून सुरुवात होतो कॅम्पेन. आता तुम्हाला जर सांगितलं की ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जायचं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये गेल्यानंतर मला आता अकाउंट बनवायची काही गरज आहे का? इथं बघा, ऍड मॅनेजर, कॅम्पेन मॅनेजर माझं ऑलरेडी ओपन झालेलं आहे. इथं जाऊन मला फक्त क्रिएट करायचंय आणि अकाउंट वरती जायचंय. ऑलरेडी माझं नाव आता अकाउंट्स मधून आलेलं आहे. मला फक्त इंडियन रुपीज सिलेक्ट करायचं. इथं इंडियन रुपीज मी सिलेक्ट केलं. नंतर करायचंय मला इथं पेज सिलेक्ट. मग मी इथे टाकणार NMD इन्फोटेक किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड. NMD प्रायव्हेट लिमिटेड हे सिलेक्ट केलं तर सेव्ह करायचंय. सेव्ह केलं पेज. पेज सिलेक्ट करणं एकदम इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर दुसरं पेज सिलेक्ट केलं तर दुसरीकडे ऍड रन होते. आता इथं बघा, ऑलरेडी म्हणजे क्रिएट करायचंय. काय क्रिएट करतोय? कॅम्पेन. कॅम्पेन मध्ये जायचं. ऑब्जेक्टिव्ह येतात. किती ऑब्जेक्टिव्ह आहेत टोटल किती ऑब्जेक्टिव्ह आहेत ह्याच्यामध्ये? सर मेन 2 आहेत. मेन ते स्मार्ट डॅशबोर्ड मध्ये होता, क्विक डॅशबोर्ड होता आणि एक ऍडव्हान्स डॅशबोर्ड होता. क्विक मध्ये 2 येतं आणि ऍडव्हान्स मध्ये टोटल किती येतं चेक करा. हे 1 2 3 4 आणि 8 येतं. तर ब्रँड अवेअरनेस करायचं असेल तर व्हिडिओ ऍड रन करायचे असेल तर ब्रँड अवेअरनेस मध्ये, मेसेज ऍड रन करायचे असेल तर मेसेज मध्ये, व्ह्यू जास्त पाहिजे तर व्ह्यू, एंगेजमेंट पाहिजे
एंगेज म्हणजे क्वेश्चन आन्सर जर जास्त विचारायचे असेल तर ते वेबसाईट ट्रॅफिकवरती आणायचे असेल तर वेबसाईट ट्रॅफिक, सेल्स करायचं असेल तर तुम्ही काय करणार, लीड जनरेट करणार, वेबसाईट कन्व्हर्जन करणार, जॉब ऍप्लिकेशन, लीड जनरेशन. तुम्हाला काय करायचं, लीड जनरेशन करायचे. काय तर करायचं, आपण हे जॉब ऍप्लिकेशनच पण वापरू शकतो का? काय करू शकतो, जॉब ऍप्लिकेशनचं पण हे वापरू शकतो ऑब्जेक्टिव्ह. लिंक्डइन कशासाठी यूज केलं जातं जास्त? तर एवढं युज नाही केलं कधी. लिंक्डइन माहितीये त्या जॉब वगैरे असतं. जॉब अप्लाय करण्यासाठी जास्त लोक हे करतात. ठीक आहे, नेम टाका. काय नाव देऊ आता? डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स देतो नाव. इन डेट आपल्याला सिलेक्ट नाही करेल. इन डेट सिलेक्ट करायची का नाही करायची? नाही करायची. स्टार्ट अँड इन डेट सिलेक्ट करायची असेल तर त्याच्यावरती क्लिक केलं तर लगेच कधी कसा मुक्त होणार आहे इथं लक्षात घ्या. रन कंटिन्युअसली अनलेस अँड अंटिल तुमचे पैसे संपत नाहीत तोपर्यंत. पैसे परत टाकले परत चालू. आता इथं ऑडियन्स क्रिएट करायचे. तुम्हाला कस्टमाइज जर ऑडियन्स टाक, कुठे ऍड रन करायची, पुण्यात चालवायची का मुंबईमध्ये? पुणे तर पुणे लोकेशन, पिंपरी चिंचवड. सर ते ऍडव्हान्स का करायचं? वर ऑप्शन येतोय क्विक आणि ऍडव्हान्स. कुठे वरती क्विक आणि ऍडव्हान्स? क्विक म्हणजे फक्त दोनच येतात, म्हणजे स्मार्ट डॅशबोर्ड आणि नॉर्मल डॅशबोर्ड तुम्ही बघितलं होतं? हो माहिती आहे. हा, तसं क्विक मध्ये फक्त 2-3च ऑप्शन येतात. मग ते कधी चूज करायचं? कधीच नाही. तुम्हाला जर वाटलं मला फक्त नुसतं अवेअरनेसची ऍड रन करायची त्यावेळेस तुम्हाला क्विक वरतीच जायचं. पण ऍडव्हान्स मध्ये गेलं तर सगळेच ऑप्शन ऑलरेडी तुम्हाला येतात तिथं. हो, ऍडव्हान्स मध्ये पण आहे अवेअरनेस. हा, तर माझी ऍड आता इथं दिसेल. ह्या मी जेवढे लोकेशन सिलेक्ट केले तिथं माझी ऍड दिसेल. रिसेट ऑडियन्स करायचे, सेव्ह ऑडियन्स करायचे, सेव्ह ऑडियन्स करा. नाव जर तुम्हाला द्यायचं असेल त्यांचं, इथं कशासाठी चालू होतोय? पुणे ऑडियन्स साठी चालू होतोय. पुणे ऑडियन्स सिलेक्ट केली. कशासाठी? डेटा अनालिटिक्स साठी. इथं सक्सेसफुली सेव्ह ऑडियन्स झाले. आता आपल्याला काय करायचं असतं ऍड रन करताना असताना? एक तर सिंगल इमेज किंवा कॅरोजल इमेज किंवा व्हिडिओ किंवा मेसेज किंवा कॉन्व्हर्सेशन किंवा डॉक्युमेंट्स. तर मी एक सिंगल इमेज सिलेक्ट केलेली. नंतर आता इथे सर ऐका ना, यात आता सगळे ऑप्शन आहेत, व्हिडिओचं पण आहे, इमेजेसचं पण आहे. तर मग सगळं टाकणं कंपल्सरी असतं का? एका वेळेस एकच करू शकतात सर, पण ऑप्शन दोन्ही आहेत ना, इमेज पण आहे व्हिडिओ पण आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? ते सिलेक्ट केलेलं दिसत आहे. अच्छा, ऍट अ टाइम एकच सिलेक्ट करू शकतो का? व्हिडिओ सिलेक्ट केलं तर व्हिडिओ वरती. अच्छा, ओके ओके. हा हा, सिलेक्ट केलेलं आहे. नंतर सेट डेली बजेट. डेली बजेट तुम्ही सिलेक्ट करा. किती करायचंय डेली बजेट? लाईफ सर मिनिमम किती आहे डेली बजेट? मिनिमम तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं. तुमची जेवढे आता इथं बघा, त्यांनी ते सपोज करतात तुम्हाला एका बजेट डेली बजेट जर तुम्ही 10,000 रुपये ठेवलं तर 10,000 डिवायडेड बाय 24. तुम्ही जर 1,000 रुपये ठेवलं तर 1,000 डिवायडेड बाय, आता 1,000 रुपये ठेवलं तर तुमची ऍड कुठे जाते? एवढ्याच लोकांपर्यंत रीच होते. किती लोकांना जाते त्याच्यावर पण ते आपल्या पैशानुसार ती ऍड कितीला जाते ते कळतं. लोकांपर्यंत जाते त्याच्यावरती. तुम्ही किती पण ठेवा, पैसे जेवढे जास्त तेवढी लोकांचं स्प्रेड जास्त होत असतं. बरोबर आहे. आता इथं बिडिंग स्ट्रॅटेजी असतात. बघितलं, इथं तुम्हाला मॅक्झिमम डिलिव्हरी करायचंय का? दुसरं म्हणजे तुमचं गोल काय आहे? ऑप्टिमाइज करायचंय. कॉस्ट कॅप. तुम्हाला जर वाटलं की एक लीड मला 1,000 रुपयाला आली पाहिजे, माझी एक लीड 5,000 रुपयाला आली पाहिजे, माझी एक लीड 2,000 रुपयापेक्षा महाग नाही आली पाहिजे, तर तुम्ही इथं जे पर्टिक्युलर अमाऊंट आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. सर बिडिंग काय वापरलंय? बिडिंग
बिडिंग एकच असतं ना इथं. अच्छा. लीड वापरली बिडिंग मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय चूज केलं, लीड सी ना आपली बिडिंग आहे. आणि इथं तुम्हाला फक्त विचारतंय मॅक्झिमम डिलिव्हर्ड काय करायचंय आणि इथं कॉस्ट कॅप लावायचंय का नाही. माझं टार्गेट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि पैसे किती लागले तरी मला काय हे नाही. तर मी नेक्स्ट करतो. सर मॅक्झिमम डिलिव्हरी ना बिडिंग स्ट्रॅटर्जी? हो मॅक्झिमम डिलिव्हरी म्हणजे जास्तीत जास्त मला काय हे नाही. हॅलो, हा बोला. नाही फोन नाही केला त्यांनी अजून. मी लेक्चर मध्ये कॉल करतो तुम्हाला. तर इथे बघा आता 2 स्टेप सर क्रिएट ते झाल्या. व्ह्यूज हॅलो व्ह्यूजला पैसे कट होणार की कन्व्हर्जनला? आता ह्याच्यामध्ये कसं असतं, इम्प्रेशनला पैसे कट होतात. जेवढे जास्त इम्प्रेशन येतील तेवढे पैसे कट होतात. आणि जर व्हिडिओ सिलेक्ट केलं तर? व्हिडिओ सिलेक्ट केले तरी पण व्ह्यूजलाच इम्प्रेशन व्ह्यूजलाच पैसे कट होणार. व्हिडिओ जर सिलेक्ट केले स्ट्रॅटेजी चेंज होणार ना. व्हिडिओ जर असेल तर आपल्याकडे 2 व्ह्यूजला पैसे काढणार आणि जर आपण पोस्टर सिलेक्ट करतो तर पोस्टरला इम्प्रेशन येतात, व्हिडिओला व्ह्यूज येतात. हो. ठीक आहे. तर मग आता 2 आहे, एक तर ब्राउज एक्झिस्टिंग कंटेंट करायचंय का क्रिएट न्यू कंटेंट करायचंय. इथं क्रिएट न्यू कंटेंट केला. आता इथं मग सर हॅलो, हा बोला. एका व्ह्यूला 2000 कट होणार? अहो एका व्ह्यूला ते प्रत्येक स्ट्रॅटेजी मी तिथं मॅक्झिमम ठेवलेले आहे. आता बिडिंग स्ट्रॅटेजी जर ₹2 असेल, ₹2 एक व्ह्यूज असेल तर ₹2 कट होणार. सर मागचं पेज 1 मिनिट दाखवा ना परत फक्त बघायचं. झिरो वरती येईल ते आपल्याकडे, खूप बॅकला जाईल. एक्झिस्टच होत आहे ते. बोला काय पाहिजे तुम्हाला आता इथून? नाही त्याच्या फक्त मागचं पेज इथं बघा बिडिंग स्ट्रॅटेजीच्या पुढचं. हा कॅम्पेन लीड जनरेशनचं नाव टाकलेलं आहे. नंतर ऑडियन्स सिलेक्ट केलं आपण, इंडियामध्ये लोकेशन सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये पुणे वगैरे सिलेक्ट केलं. नंतर ऑडियन्स आपल्याला लोकलाईक ऑडियन्स, कस्टम ऑडियन्स, लिस्ट ऑडियन्स. तुम्हाला जर वाटलं माझ्याकडे 50,000 नंबर आहे तर ते लिस्ट अपलोड करायची तर ते लिस्ट अपलोड करू शकतात. थर्ड पार्टी जे ॲप असतात त्याच्या थ्रू जर डेटा घेऊन तेवढ्यांना जर ॲड रन करायचे असेल ते पण करू शकतात. लुकलाईक ऑडियन्स म्हणजे आपले जे पेज असतात इंस्टाग्राम किंवा आपल्या लिंक्डइनचे तेवढ्याच लोकांना जर त्यासारख्याच लोकांना जर ॲड दाखवायचे असेल तर लुकलाईक ऑडियन्स करायचं. तर हे सगळे ऑडियन्स दिलेले आहेत तुम्हाला. पण मी काय केलं होतं, कस्टम ऑडियन्स केलं होतं. मी सिलेक्ट केलं होतं पुणे, त्यांचं एज ग्रुप पण सिलेक्ट केलं होतं 18 ते 55. नंतर इथं रिसेट ऑडियन्स येतं तर ते मी डायरेक्ट सेव्ह केलं, मला रिसेट करायची गरज नाही. इथं सिंगल इमेज मी चूज केली होती. आता जर मी व्हिडिओ चूज केला असतं तर माझं सगळं चेंज झालं असतं, बिडिंग स्ट्रॅटेजी पण चेंज होते. सर ते सिंगल इमेजच्या शेजारी कुठला ऑप्शन येते? कशाच्या खाली? सिंगल इमेजच्या शेजारी तिथं काय चूज करायचं? कॅरॅज्युअल असतं ना, 1 2 3 मल्टिपल इमेजेस घेऊन आपण बनवू शकतो. म्हणजे खूप इमेजेस घ्यायच्या. हो. आणि कन्व्हर्जन्स मध्ये खाली कन्व्हर्जन आहे त्यात काय घ्यायचं? कन्व्हर्जन कुठं दिसतंय तुम्हाला? कॉन्व्हर्सेशन आहे. हा सॉरी, कॉन्व्हर्सेशन म्हणजे तुम्ही मेसेज टाईप जे असतात ना, मेसेज म्हणजे ते कॉन्टॅक्ट करू शकतात, तुमची इन्फॉर्मेशन विचारू शकतात, डिटेल विचारू शकतात, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, प्रोसेस कशी, ह्या गोष्टी विचारतात. ते दाखवा ना जरा सिलेक्ट करून. क्वेश्चन टाकावं लागतात त्याच्यामध्ये. सेम टू सेमच आहे त्याच्यामध्ये. आता कॉन्व्हर्सेशनचा रन करायचा का कॅम्पेन? कॉन्व्हर्सेशनचा फक्त कॅम्पेन राहील. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2-3 क्वेश्चन ऑप्शन्स येतात. रिसेट सेम मी सिंगल इमेज केला. इमेज वरती लोक टेक्स्ट करू शकतात. कॉन्व्हर्सेशन वरती आपण क्लिक केलंय तर इथे स्टार्ट क्वालिटी कन्व्हर्सेशन बाय डिस्प्लेइंग ऍड्स इन युअर टेक्स्ट लिंक्ड इन मेसेज इन इनबॉक्स. कॉन्व्हर्सेशन कसं होतं,
तुम्हाला एक मेसेज येणार, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करणार, हाय आय एम इंटरेस्टेड फॉर दिस कोर्स. मग तुम्ही तिथून टाकायचं शेअर युअर नेम अँड फोन नंबर, माय टीम विल गेट इन टच विथ यू. तर हे कॉन्व्हर्सेशन तिथं होतं. लिंक्डइनच्या मेसेजेस वर येणार काय? हो, लिंक्डइनच्या इनबॉक्स मध्ये मेसेज येतात, तिथेच कॉन्व्हर्सेशन होईल ना, का डायरेक्ट फोन करतील तुम्हाला? नाही, तसं काही ऑप्शनच नाहीये ना फोन नंबरचा. फोनवरती थोडी कॉन्व्हर्सेशन होणार, मग ते तर फोन कॉलचं ऑप्शन झालं. हे कॉन्व्हर्सेशन जे असतं ते इनबॉक्स मध्ये मेसेज येतात. आणि ते बिडिंगचं एकदा सांगा. बिडिंगचं तुम्हाला काय नाही समजलं ते सांगा. 2000 कशासाठी लावले आपण ते? 2000 आधी लावले होते, ते परत कॅन्सल केले आणि ते टाकले मॅक्झिमम डिलिव्हरी ठेवले आता आपण. म्हणजे तुमचे जेवढं म्हणणं, मी माझ्या मनाने 2 लाख रुपये टाकले तरी 2 लाख रुपये डिडक्ट नाही होणार. आता सध्या किती रुपये डिडक्ट होतील कॉम्पिटिटरला अनालिसिस करून तेवढेच डिडक्ट होतात. सर मिनिमम बजेट नाही सांगितलं तुम्ही. मिनिमम बजेट 500 रुपये लावू शकतात तुम्ही. लिंक्डइनची ऍड रन करायची असेल तर मिनिमम 500 रुपये तुम्हाला ऍडच करावं लागतात. मग तिथं काय सिलेक्ट नाही करायचं ना? तुम्हाला बिडिंग स्ट्रॅटर्जी 2 असतात, एक तर मॅक्झिमम डिलिव्हरी किंवा बीड कॅप टाकावं लागते. तुम्हाला किती रुपयाला कंट्रोल करायची. तुम्हाला जर वाटलं की मला 50 रुपयापेक्षा जास्त लीड नाही आले पाहिजे तर 50 रुपये टाका. जर त्यांची कॅपॅसिटी असेल 1000 रुपये. हॅलो. हा बोला. हा सर, बिडिंग आपण कमी जास्त नाही करू शकत का, जसं आपण गुगल ऍड मध्ये करतो तसं? काय बोलतो हॅलो. तुम्ही? बिडिंग आपण कमी जास्त नाही करू शकत का सोशल मीडियासाठी, जसं आपण गुगल ऍड साठी कमी जास्त करतो कमी कधी जास्त कोणत्या करू शकता. ह्याच्या? तुम्ही किती पण टाकू शकता. ते तुम्हाला 500 रुपयाच्या खाली नाही टाकायचं, फक्त किती पण ठेवू शकता. तुमची जेवढी कॅपॅसिटी तेवढी करू शकता. मग ते एक फोन कॉलला कट होणार का तेवढे पैसे आपण जेवढे ठेवतोय ते? हो. ऑब्जेक्टिव्ह लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे, कन्व्हर्जन पाहिजे का, लीड्स पाहिजे का, कॉल्स पाहिजे का, वेबसाईट ट्रॅफिक पाहिजे, तर त्याच्यानुसार हे होतात. मी तुम्हाला पहिल्यांदा एक कॅम्पेन रन करतो, तुम्ही परत नंतर प्रॅक्टिस करायचं. तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला समजेल, नाही तर हे काय नसतं, तुम्ही तुमच्या मनानेच काय पण क्वेश्चन विचारणार किंवा कसं पण विचारू शकतात. ठीक आहे. तर मी आता क्रिएट न्यू ऍड करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नाव टाकायचंय, कशासाठी कॅम्पेन रन केला होता. नंतर काय करायचंय, पुढे जाऊन कुठे रिडायरेक्ट करायचंय किंवा कुठे तुमच्या कोणती वेबसाईट दाखवायची. तर NMD साठी जर करायचं असेल, त्याच्यासाठी पण आपल्याला डेटा अनालिटिक्स साठी करायचं, तर NMD ची वेबसाईट ओपन करा. त्याच्यावरती तुम्हाला डेटा अनालिटिक्सचा कुठं पेज आहे त्याच्यावरती जा. हे पेज घ्यायचं डेटा अनालिटिक्सचं. Ctrl+C, Ctrl+V, स्क्रॅप. डेस्टिनेशन URL. नंतर इथं तुम्हाला इंट्रोडक्शन टाकायचं. काय टाकायचं, ऍडमिशन
ॲप डेव्हलपमेंटचा असेल तर बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट. Admission open for data labs with 100% placement guarantee. हेडलाईन टाकायची. काय टाकणार हेडलाईन तुम्ही? Get placed in 90 days. आता हे मी जसं आहे तसं टाकतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन टाकायच्यात. सगळ्याचे प्लॅटफॉर्म सगळे कॉल टू ॲक्शन बटन. आता इथं काय टाकायचं? अप्लाय नाव टाकायचं. आता इथं आपल्याला एक फॉर्म जर बनवायचा असेल तर तो फॉर्म पण बनवता येतो. म्हणजे आपल्याला नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर त्याचं घ्यायचंय. इथं काय टाकायचं? ऑफर हेडलाईन, ऑफर डिटेल्स, नाव, नंबर. हे जर तुम्हाला इथे टाकायचं असेल तर टाका, नसेल तर कॅन्सल करा. हॅलो. हा बोला. हा तर सर ते ह्या ऍड मध्ये ना ते छोटे छोटे आयकॉन पण युज करतात, ते कसं युज करतात सांगता का मला? कशामध्ये? हे लिंक्डइनच्या ऍड मध्ये किंवा फेसबुकच्या ऍड मध्ये छोटे छोटे आयकॉन्स पण युज करतात बघा. जसं की एरो वगैरे दाखवतात, स्टार ते दाखवतात, आपल्या बोल्ड करतात. ह्याच्यामधूनच असतं. हा इमोजी असतात ना, ते सिलेक्ट करायचं बोलतात का? पण ते एकदा दाखवता का ते कुठून करायचं वगैरे ते? मी आपल्या डॅशबोर्ड वरून. हॅलो, हा शुभम बोला ना. बरं ठीक आहे. मी आता लेक्चरमध्ये मी तुम्हाला कॉल करतो थोडं 15 मिनिटात. ओके. तर हे जे इमोजी वगैरे जे असतात ना, ते आपल्याला इथूनच सिलेक्ट करावं असतात कंटेंटमधून. तुम्हाला एकतर कंटेंट एकतर बोल्डमध्ये टाकू शकतात, इटॅलिकमध्ये टाकू शकतात, त्याच्यामध्ये इमोजी टाकू शकतात. तर ते तुमच्या रायटिंगचा पार्ट आहे. सो ते कलर पण युज करतात ना, वेगवेगळे कलर पण ह्याच्यासाठी युज केले नाही, जातात. इथून तुम्हाला ऍड फॉर्मॅटमध्ये नाही येत ते कलर यूज करायला. कुठं तुम्ही मला एकदा स्क्रीनशॉट पाठवा, तुम्ही कुठं बघितलंय, काय बोलतात ते मी चेक करतो. हा सर, पाठवतो. इथून आपण काही सिलेक्ट नाही करू शकत. जर तुम्हाला करायचं असेल तर मग ते डिझायनिंगने तुम्हाला करावं लागेल किंवा मग प्री व्हर्जन तुम्हाला हे करावं लागेल.
डेस्टिनेशन URL. आता इथं बघा, तर फॉर्म ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. नाव काय आलं, लास्ट नेम काय आलं, सबमिट केला की तुम्हाला देणार. पण ह्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी फुलफिल करावं लागतात, की हे तुमचं वर्क काय आहे, कंपनी काय आहे, डिटेल काय आहे, कन्फर्मेशन तुम्हाला घ्यावं लागतं, लँडिंग पेज URL द्यावं लागतं. म्हणजे लिंक्डइन इतक्या आसानीसे तुम्हाला गोष्टी देत नाही. ते काय विचार करता माहिती का, की तुम्ही हा जो डेटा आहे तो त्याचा युटिलाइज काय करणार आहेत, म्हणजे कशासाठी तुम्ही लिगल गोष्टी करणार आहेत का, कोणाला विकणार आहेत डेटा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप मॅटर असतात. टर्म्स अँड कंडिशन विचारतात. इथे एक एरर आली. Privacy policy and landing page URL must be identical. आता तुम्ही सांगा मला, जे फेसबुक इंस्टाग्राम मध्ये तुम्ही ऍड शिकलात आणि ही जे ऍड शिकलात त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. एक ऍड जर तुम्ही शिकलात तर बाकीचे सगळे ऍड तुम्हाला जमतात. आता इथं फक्त बिलिंगची डिटेल टाकायची, रिजन, कंट्री, ऍड्रेस डिटेल पुणे, तुमचा कार्ड नंबर टाकायचा, ऍड टू कार्ड करायचं आणि सबमिट करायचं. किती लोकांपर्यंत जाणार आहे, 30 days मध्ये किती स्पेंड होणार आहेत, इम्प्रेशन किती येणार आहेत, CTR किती, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतात. हॅलो शुभांगी मॅडम, तुमचं काय क्वेश्चन असेल तर विचारा. ईशा, अमरदीप. नसेल क्वेश्चन तर आम्ही आज ते अकाउंट क्रिएट करून पेज क्रिएट करतो.